काय म्हणालात? आंतरवली सराटीत आंदोलन होणार का? छे, आता माझा मराठा समाजच हे ऐकायला तयार नाही. राज्यातील 70% मराठा समाज मुंबई जाम तरच काम या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. 58 लाख कुणबी नोंदीचा डेटा सरकारने जाहीर करावा अशी मागणी गेल्या वर्षभरापासून केली जात असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. आता 28 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. याचा अर्थ 29 ऑगस्टला मराठा आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनामागची नेमकी भूमिका काय? 58 लाख कुणबी नोंदीचा मुद्दा काय आहे आणि 29 ऑगस्टला मुंबईत नेमकं काय घडू शकतं, सगळं सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. सर्वात आधी समजून घेऊ की हा 58 लाख कुणबी नोंदीचा नेमका मुद्दा काय आहे. सरकारने स्थापन केलेल्या समितीला तपासणी दरम्यान मराठा समाजाच्या तब्बल 58 लाख जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असा दावा स्वतः आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. जरांगे पाटलांची मुख्य मागणी अशी आहे की या 58 लाख नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या संपूर्ण सगळे सोयऱ्यांना म्हणजेच रक्ताच्या आणि विवाहाने जोडलेल्या नातेवाईकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी. मात्र सरकार जाणून बुजून हा डेटा लपवत असून पात्र मराठ्यांचे दाखले रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असा थेट आरोप आंदोलकांकडून केला जातोय. 1 वर्षांपासून या नोंदीचा लढा सुरू आहे, पण अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. आता प्रश्न पडतो की आंतरवाली सराटी सोडून अचानक आंदोलन मुंबईत नेण्याची मागणी का केली जात आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच केलेला पश्चिम महाराष्ट्र दौरा. या दौऱ्यादरम्यान जवळपास 70% मराठा बांधवांनी एकाच सुरात भावना व्यक्त केली. आता मुंबईत जाम केल्याशिवाय हे सरकार काम करणार नाही आणि आपल्याला हक्काचं प्रमाणपत्र देणार नाही. आतापर्यंतची सर्व उपोषणे जालन्यात शांततेत झाली, पण सरकारने केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला अशी समाजाची भावना झाली. म्हणूनच मुंबई जाम तरच काम हा नवा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, 29 ऑगस्टला मुंबईत नेमकं काय घडू शकतं. आंदोलकांनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. जर या मुदतीत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 ऑगस्ट रोजी राज्यभरातून लाखो मराठा बांधव गाड्या घेऊन थेट मुंबईच्या दिशेने कूच करतील. मुंबईतील मुख्य रस्ते, टोल नाके आणि आझाद मैदानावर जर हे मराठ्यांचं वादळ धडकलं तर संपूर्ण राज्याची आर्थिक आणि प्रशासकीय राजधानी ठप्प होण्याची भीती वर्तवली जाते. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा ओबीसी एकत्र येऊ शकत नाहीत असं म्हणत आहेत. तर 1 सप्टेंबरला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही मुंबईत ओबीसी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 29 ऑगस्ट नंतर मुंबईत एक मोठं आणि कायदेशीर राजकीय नाट्य पाहायला मिळू शकतं. 28 ऑगस्टची मुदत संपेपर्यंत सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार की राज्याला एका मोठ्या संघर्षाच्या खाईत ढकलणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. लोकशाहीत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या लढ्याला आता मुंबई जामचं स्वरूप आलंय. जर सरकारने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर 29 ऑगस्टला मुंबईत निर्माण होणारी कोंडी सोडवणं प्रशासनासाठी सोपं नसणार, हे मात्र निश्चित. तुम्हाला या संपूर्ण घडामोडींवर काय वाटतं? 29 ऑगस्टचं आंदोलन मुंबईत होणार का? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.